Go yard. I got so much motherfucking design on right now. Break it down, bring it back, make it clap. I got 3 old thoughts, move out, where that thing. Bitches on the line, and you know they come strapped. Hold up, what it not, 45, scope it down, like, whoa. How you fucking with these hoes? I pull up the greatest and now selling all these shows. Doing this till I make it because he know it's like gold. Got me yelling the playlist because she fuck with me the most like that. जय शिवराय मित्रांनो, आपण आज पुन्हा एकदा ट्रॅकिंगला निघालो आहोत. पण पहिलं तर मी तुमची माफी मागतो, कारण मी गेल्या वेळेस बोललो होतो की तुम्हाला प्रबळगडचा व्हिडिओ पूर्ण करून देईन आणि यूट्यूबवर पाठवीन. पण काही कारणास्तव हा व्हिडिओ पूर्ण करू शकलो नाही, तांत्रिक कारणं होती. तर आज आपण पुन्हा एकदा ट्रॅकिंगला निघालो आहोत आणि आजचा ट्रॅक आपल्यासाठी थोडा खास असणार आहे, कारण आज आपण 1 किंवा 2 जण जात नाही. शुभम तर आपल्याबरोबर नेहमीप्रमाणे असतोच. आज आपल्याबरोबर आपल्या शाळेतले बहुतेक मित्र, एकूण जवळपास आम्ही 12 जण ट्रॅकला चाललो आहेत आणि आज आपण धाकबैरीला चाललो आहे. थोडा ट्रॅक रिस्की आहे आणि सोबत मुली पण आहे, तर थोडा आज शॉर्टकट वगैरे कमी असणार आहे. आज लॉंग कट चालणार आहे. आज 2 जण असतो आम्ही तर जरा शॉर्टकट चाललं असतं, पण आता पोरी पण आहेत म्हणून जरा नॉर्मल रूट आपण घेतलेला आहे. आपण आता इथून जोगेश्वरी स्टेशनला आहोत. इथून आपण निघू. पुढच्या माहिती मी तुम्हाला थोड्या वेळात सांगेनच. आपण आता आहोत सांडशी गावात. जरा स्टार्टिंगला थोडा प्रॉब्लेम झाला, पुढे मागे सर्वजण झाले, त्यामुळे जरा व्हिडिओ काढायला भेटला नाही. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तसं त्याचं मी तुम्हाला आता थोडं डिटेल्स देतो. जर तुम्ही पुणे किंवा लोणावळा मार्गाने येत असेल तर कामशेत म्हणून गाव आहे, त्या साईडने. तिथून म्हणजे थोडं मेन ट्रॅकिंग पार्ट आहे. या साईडने आता आमच्याबरोबर मुली पण आहेत म्हणून आम्ही सध्या जरा नॉर्मल रूटने जातो आहे. तुम्हाला वर चढायचं आहे. आमच्या शिपपुंडे नवीन बिझनेस उघडला आहे, या गाडीने तो सोडणार. किती पर पर्सन किती सर? 1800 पर पर्सन. बेटे मौज कर दी, मौज कर दी, वाह बेटे वाह. फायनली निघालोय. ते बघा आपली गँग पूर्ण तिकडून येते, तर आपण पण निघू. हे बघा आमची गँग. यायचं आता कसं जायचं ते जरा आम्हाला सांगायचं. आता इकडं फिरलं का, आता रस्ता मारलेलाच असतात. आता सगळे रस्ता मारलेला असतात. पावसाने काय काय येतात भाज्या त्यातून ना. हो, एकच रस्ता मारलेला असतो ना, गवत आवडत ना. इथं असं बरोबर तुम्हाला दाखवतो म्हणजे व्यवस्थित रस्ता पण याच्या लक्षात राहिलं. 17 ठिकाणी फिरतच ना. अरे कहना क्या चाहते हो? म्हणजे नाल्यात परत जातो आपण इथून. आता आडवा तिडवा रस्ता आहे नाल्यामध्ये. आता आपण पहिला कुठे जाणार आहोत? बहिरीला पहिलं जाऊ. बहिरीतनं मग वरती चढू आपण. चालेल. तिथून तर साईडने रोडातून. तर आपण आता पहिला डाकबैरीला जाऊ. आपल्याला जवळपास 1.5-2 तास लागतील इथून जायला. त्यानंतर 2.5 तास पकडून घ्या. त्यानंतर आपण वर गडावर जाणार आहोत. तुम्ही इथून गाईडसुद्धा घेऊ शकतात. गावात गाईडसुद्धा आहेत. आता आम्ही या काकांना गाईड घेतलेला आहे. मित्रांनो, तो हा राजमाती आणि वलांटा किल्ला आहे आणि आपण इथं जाणार आहोत. कुठे? इथे. हा, आणि तो पलीकडे डोंगर इकडे सासू. हो, हे आपण कुठे आता? बहिरीला. तिथे ना आपण जर पुण्या साईडने आलो तर तिकडून कुठलं ते दुसरा विलेज आहे, तिथून कसं आहे तिकडनं पलीकडे. तर आता जंगल पॅच पूर्ण चालू झालाय. पुढे जे लीड करतायत काका, आम्ही दोघं मागे त्यांच्या, आणि मागे बघू शकतो ते जास्त दिसत नाहीत एवढे. शूट होत आहे सर्व. एक मधाचा पोळा भेटलाय. खाण्यायोग्य त्याचा आहे की नाही माहित नाही, बघू फक्त. मेरे को इस बार रिक्स लेने का ही नहीं है, बिल्कुल रिक्स नहीं लेने का. हे बघा, हे चोर बघा चोरी करतात इकडे. ही एक चोर, ही दुसरी, आणि हा माझा येण्याच्या नादात आपण मागे राहिलेलो आहे. लवकर चला. ही बघा एक लहान पोरगी हरवली इकडे.
सर्व पुढे निघालेत, आम्ही तिघं मागे खात बसलोय. हे बघा बुकड, बघा बुकड. शुभम काकांना घेऊन पुढे निघालाय. आपण हरवायची भीती आहे आता. सर्व एकत्रित चालले आणि ही पोरगी बघा, हिला काय पडलं नाही. हे बघा तरुण रक्त थकलं इकडेच. हा ट्रॅक एक आठव्या आलोय. आपलं ध्येय आपल्याला दिसतंय इकडे. दमायचं नाव घे ना, थांबतच नाही. बाकीचे बघा खाली अजून येतातच आहे. शुभम पण मागे राहिला त्यांच्या नादात. हार मानली. इकडे खालच्या पॉइंटला थांबलेत दोघी आणि बाकीचे येत आहेत हळूहळू. आपण पुढे जाऊ. मित्रांनो मंदिर जवळ दिसतंय, आनंद वाटते पण काही वाईट पण वाटते. कचरा बुक केलाय माणसांनी इथे. येतात भरून बाटल्या घेऊन येतात, सर्व घेऊन येतात. घेऊन जाऊ, खाली बाटल्या घेऊन जाऊ शकत नाही काय कोणी. मित्रांनो फायनली आपण त्या ऋषीपाशी पोहोचलोय. इकडं ते झाडासारखं आहे, तिकडून चढायचं. हे दोन जरा रिस्की पॉईंट आहेत. आणि हे बघा सर्वजण इथे जरा थांबलेत. एक जण यायची बाकी आहे, काका जे आम्हाला लीड करतात ते काका. आणि तिकडं आमच्या त्या दोन गिवअप करणाऱ्या पोरी. जरा चढू आता. शिंदे 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 काका पण चढतात आता. तरुण रक्त आणि इकडचं तरुण रक्त बघा. हे शहरी तरुण रक्त आणि हे गावचं. लास्ट पॅच आहे आमचा. लास्ट पॅच चढलो की आपण सरळ मंदिराकडे. झेंडा दिसत असेल तुम्हाला, इथपर्यंत जायचंय. आम्ही केलं असतं पण ते बघून पर्यंत आलोय. आता इकडे मेन पॅच आणि हे बघा
फायनली देवाचं नाव घेतलं आणि आपण वर पोचलो. अरे वा, हे आपण असं तुमची गॅरंटी. आता आपण आता काय नाही. मित्रांनो फायनली देवाच्या कृपेने आपण वरपर्यंत पोचलोय. आणि हे बघा हे डागभैरी देवीचं मंदिर आहे. हे बघा. आणि याचं चांगलं वैशिष्ट्य म्हणजे गावकरी दर दिवशी इकडे येऊन दिवा लावतात सकाळ व संध्याकाळी. आता आहोत ढाकभैरीच्या मंदिरात. वर लेणी आहे तिकडे. तर इथे तुम्ही बघू शकता ही या 3 पाण्याच्या टाक्या आहेत. एकदम थंड आणि मस्त पाणी आहे. गारगार पाणी. मटक्यात असं एक सिस्टीम खाली बाहेर एवढं गरम होतं आहे आणि इकडे एकदम गारगार पाणी. आणि इथे थोडं स्लोगन्स पण लिहिले ते पण तुम्हाला दाखवतो. कसं गार पाणी इथं आल्यावर बघितलं असेल तर कृपया करून इथे याल ना तर घाण करू नका. कारण बहुतेक जण इथे फक्त पाण्यासाठी येतात. कारण ते देवी हे पाणी नाही, देवीचा एक प्रकारे प्रसाद आहे. एवढ्या वर थंड पाणी भेटणं खावं नाही हा चमत्कारच आहे एक प्रकारचा. तर पुढचं दाखवतो तुम्हाला. ही पहिली गुंफा आहे. यात देवीचं मंदिर आणि ह्या 3 टाक्या आहेत. आणि पुढे गेलो तर पुढे अजून 2 गुंफा आहेत. हे बघा किमान 100 माणसं राहतील एवढी जागा आहे. इथे पण एक टाकी आहे. खूप घाण वास येते इथे. इथे जे आले तिकडे राहायला कॅम्पिंग करण्यासाठी त्यांनी ते खूप घाण केले. बघू शकता. हे बघा टाकी आहे. त्या टाकीत पाणी नाही सध्या. घाण वास येतो. आणि हे सर्वात वाईट गोष्ट केली आहे ती हे सर्व केलं आहे. हे बघा सर्वीकडे नावं लिहिली. गरज काय आहे सर्व करण्याची. एक पर्यटन स्थळ आहे त्याला पर्यटन स्थळ ठेवा. कृपया करून हे सर्व करू नका. आणि ही 3री गुंफा आहे. ही गुंफा जास्त मोठी नाही पण एवढी. आणि आपण इकडून खालून आलो त्यात खालच्या दिशेने आलो. आपल्याला जवळपास 3 ते 3.5 तास लागले. कारण आपण सर्व खूप जण होतो आणि आमच्यातले जास्त करून नवीन होते. आणि त्यांनी पण आम्ही 12 जण आलो आहेत. 12पैकी फक्त 2 जण पूर्ण करू शकलो वरपर्यंत येऊ शकलो. 2 जणी तिकडे खाली थांबल्यात. त्यांचा थोडा इश्यू झाला हेल्थ इश्यू. चक्कर आली त्यांना म्हणून ते खाली थांबले. पुढे ते येऊ शकले. त्यानंतर बाकीचे सर्व इथे चढले. इथपर्यंत खाली ते रिस्की पॉईंटपर्यंत उतरले. तिथपर्यंत आहेत. त्याच्या पुढे ते आले नाहीत. मी आणि शुभम पुढे आलो. आता आपण थोडा वेळ बसू इथे पाणी पिऊ. आताच आम्ही थोडा पुढे एक जुगाड केला. खाली पाणी द्यायचं होतं तर माझी बॅग होती आणि माझ्याकडे रशी होती. तर रशीने खाली पाणी पाठवलं. 6 बाटल्या भरून पाठवले आहेत. परत एकदा वर खेप घेतो कारण त्या दोघी पण तिकडे आहेत. त्यांनासुद्धा पाणी हवं आहे. तर परत एकदा खेप येऊ. आणि काही जण आलेत पर्यटक. ही लोक तिकडून आलेत त्या साईडने. ते पण आले. ते वाटतं मुक्कामासाठी आले तिथे कॅम्पिंग करणार. कारण जेवण वगैरे सर्व घेऊन आलेत. आणि हे बघा आमची गाय दोन्ही गाईड दादा. सजनी रे कैसे कटे दिन रात, कैसे हो तुझसे बात तेरी याद. मित्रांनो आम्ही आता परतीचा प्रवास सुरू करतो कारण उशीर झाला आणि खालचे बोंबलत आहेत. आम्ही जरा खाल्लं तर काकाने आणलेलं जेवण आणि आमचं थोडं होतं ते खाल्लं. आम्ही पाण्याची बाटल्या खाली पाठवले तर ती पण खातील थोडं. आणि ते स्थायिक आलेत काही ते पण आता जेवण वगैरे बनवतात वाटतं इथे. आणि स्थायिकांनी थोडी पूजा पण केली. आपण आता परतीचा प्रवास सुरू करू. आपण आता उतरतोय बघा. साहिलदादा पण उतरलाय. साहिलदादाला आणि इकडे आणि हे बघा शुभम उतरतोय. काका उतरलेत आणि तिकडे खाली बघा टाइमपास चालू आहे.
आम्ही वर जेवून घेतलो, त्यांना सांगितलं आता खाली जेवायला. आता थोडं उतरतो आम्ही. मित्रांनो रिस्की पॅच उतरलं आपण आता. बाकीचा उरलेला भाग आता उतरत आहेत. सर्वांनी सुरुवात केली तर आपण नंतर लास्टला बघू डायरेक्ट. अरे निदान उतरतायत त्या. हे बघ हे मी आता पकडलं ना. काय बोलते नाही मी चालू नखरा क्वीन. नाही म्हणजे इथेच आहे. अरे मरशील ना कुठे पाप पडशील. काय शब्द हा सर्व चल 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 गेले चल. दिसत नाही विराजच दिसते फक्त. आला 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 खूप. काय इथे झाली मॅड झाली. हे उद्या परत एक. ट्रॅक अंगाशी आलाय. आम्ही हरवलेलो. आमचे ट्रॅकर बोलतोय गाईड गेलेले पुढे आणि त्याच्यावर आमचे 2 मित्र पुढे गेले, शुभम आणि गिरिराज. आणि ते पुढे गेले ते गेले. त्यामुळे आम्ही मागच्या मागे रस्ता विसरल्यामुळे पुढे गेलो थोडा आणि मध्येच अडकलेलो. ते लोक गावात पोचले. गावात परत आम्हाला घ्यायला आले. सर्वांची हालत टाईट आहे. गावातले डीजे वाजवत आहेत आणि आमची त्या हालत खराब आहे. जे जाण्याचं आता बघूया काय ट्रान्सपोर्टचं ऑप्शन आहे. कारण विचारलेलं आम्ही तिकडे 3:30ची लास्ट बस आहे आणि गाड्या ज्या येतात तिथून 4 व्हीलर त्या आपण इथे असल्या तर असल्या. बघू हे काका बोलत आहेत की त्यांची गावी त्यांच्या म्हणजे ओळखीचं कोणतरी आहे त्याची गाडी आहे तर त्यांनी सोडलं तर ठीक, नाही तर मग आमचे वांदेत. घरी सांगितलेलं 7 वाजता घरी येतो आहे. 6 वाजलेत आम्ही अजून ट्रॅक बेस्ड गावाला आहेत. आज घरी जाऊन शिव्या ऐकायच्या आहेत. बेसला आलो आहे आम्ही आता गावात सांगशी गावाला. आता इथे बघू काय केलं. आमच्या 2 पुढे गेलेल्या मित्रांनी काहीतरी ऑप्शन शोधलं आहे की नाही, आता मग त्यांची खरं आम्ही इकडं होतो. आता इकडे बोलायला सुचत नाही. पोचलो आहे. इकडे येऊन गाईड दादांना त्यांचे पैसे देतोय सॉरी. आणि आता ते म्हणत आहेत की 6ला तिकडून सुटलेली आहे बस, सुटली आहे सांगशीसाठी. आता बघूया ती भेटली तर ठीक, त्याची वाट बघतो जरा अर्धा तास. आणि ह्यांच्या कृपेने आपण वर जाऊन परत रिटर्न आलो आहेत. थोडा वेळ बसू, वाट बघू त्यांची. हा ब्लॉग इथेच संपवतो आता.